दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार कोगनोरे यांच्या प्रचाराची सांगता ही भव्य अशा पदयात्रेनं होते आहे. कशा प्रकारचं वातावरण या प्रचार दरम्यान आपल्याला दिसणार आणि लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे हे महादेव कोगनोरे या उमेदवारांना विचारावं. लोकांचा एक प्रतिसाद कसा होता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात प्रचार करता? सर्वप्रथम मी ग्रामदेवते सिद्धराम महाराजांसाठी वंदन करतो आणि कित्येक दिवसापासून मी बोलतो की माझ्या पाठीमागे जनता आहे, जनताचा आशीर्वाद आहे, देवाचा आशीर्वाद आहे. एवढ्या दिवसापासून मी निस्वार्थपणाने जे सामाजिक काम करतो, सामाजिक कामावरती लोकांचा प्रेम आहे आणि निस्वार्थपणाने माझ्याकडे काम करून त्याला साथ द्यावं असं साहेब, प्रचाराचे मुद्दे कुठले राहिले जे या दरम्यान महत्त्वाचे जे तुम्हाला वाटले ते लोकांसमोर तुम्ही घेऊन काही नाही, काही बोललेलं नाही. मी फक्त जनतेला विश्वास आहे. समस्या जनतेमध्ये काय आहे म्हणजे मला समस्या जाणं मी समस्याचा विद्यमान आमदारांचं काम कशा पद्धतीचं राहिलं लोकांमध्ये तो जो राग किंवा काही होता ते 20 तारखेला मतपेटीत कळेल. मी काही टिप्पणी करणार नाही आहे. फक्त जनतेला विश्वास आहे महादेव कोगनोरे जनतेसाठी काम करेल. उमेदवारांची ही सगळी गर्दी होती या मतदारसंघामध्ये या प्रत्येकाचं म्हणजे काय वाटलं हे सगळी लोक जेव्हा निवडतात त्यांना माहीत आहे राजकारणात हे कोण काय उमेदवार आहे आणि आमदार काय केले काही बोलणार नाही. येणाऱ्या 20 तारखेला कळेल. 23 तारखेला हे विजय तसं दिसायला सर 23 तारखेचं चित्र कसं असेल? विजयचं आपलं विजय आहे एवढंच मी सांगितलं. ही विजयीच पदयात्रा आहे. लोकांना तुम्ही अभिवादन करता. जनतेला कोण ठरतं महादेव बोलत नाही काम करून दाखवतो. आणि सर महत्त्वाचं होतं सामाजिक काम तुमचं मोठ्या प्रमाणावर होतं आणि आज निवडणूक आहे म्हणून असं नाही तर याच्या आधीपासून तुम्ही सामाजिक कार्यात अग्रेसर आहात. आज त्याचा फायदा तुम्हाला कितपत होईल लोकांकडनं आता तुमच्या अपेक्षा कशा लोकांसाठी तुम्ही केलं आता लोकांची जबाबदारी आणि तुमच्या अपेक्षा लोकांनीच हातात घेतलेलं इलेक्शन आहे. समुदाय दिसतो आपल्याला कुठल्या आघाडीचा कोविड हे प्रसंग येऊन गेला त्यावेळी घरात बाहेर कुठले नेता पडलेले आणि कधी घरात बसले आणि त्यावेळी काय गमवलं म्हणजे कसे काय गमवलं सगळ्यांना माहिती आहे. माझं गणपतीचं निधन झालं तरी एवढं होऊन सुद्धा हा माणूस कधी थांबलेला नाही समाज जनतेमध्ये समजते आहे. कोणतीही महाविकास आघाडी किंवा महायुती यांचा कोणताही परिणाम महादेव कोगनोरे यांच्या विचारच करत नाही. जनतेवर विश्वास आहे आणि आपल्या आदरणीय राजकारणी विश्वास आहे. ही लाडकी बहिणी योजना किंवा आणखी कशा लाडकी बहीण योजना जी आहे ना फक्त लोकसभेमध्ये निकालनंतर चालू केलेलं आहे. जर एवढं जर बहिणीवर प्रेम असेल तर पहिलं 2.5 वर्षाचं करायला पाहिजे. हे सगळं माहीत आहे. म्हणजे बहिणीकडनं घ्यायचं तर दुसऱ्याकडे दुसरं करायचं हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. आपण कुठल्याही कोणावर टीका करणार नाही फक्त एवढंच. कोगनोरे साहेब सर्वात महत्त्वाचा हा एक महत्त्वाचा तुमच्या आयुष्यातला टर्न आहे की जिथं सामाजिक काम करताना एक राजकीय पक्षाचं मोठं व्यासपीठ मिळालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक महत्त्वाचा पक्ष त्याची एक उमेदवारी तुम्हाला मिळाली. आता ह्या पक्षाचं कार्य पुढं कसं असेल आणि तुमची उमेदवारी तुमचा आदरणीय राष्ट्रपतींचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते एक जनतेसाठी काम करतात, महिला भगिनीसाठी काम करतात, शेतकऱ्यांसाठी काम करतात. तर 100% अजून एक विषय सांगायचं होतं की माझं तर विजय निश्चित आहे पण आम्ही सत्यात असणार हे तर आज मी निश्चित सांगतो. आणि 23 तारखेच्या विजयाबद्दल संपूर्णपणे तुम्हाला खात्री आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार महादेव कोगनोरे यांची ही भव्य पदयात्रा आणि त्यांनी सांगितलं की ही पदयात्रा प्रचाराची सांगता पदयात्रा नाही आहे तर ही विजयाची पदयात्रा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या. तर तिथून गुलाल जो आहे तो आमचाच असेल आणि 23 तारखेला विजय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल अशी एक खात्री त्यांनी व्यक्त केली. आणि निश्चित लोकांसाठी म्हणून आजपर्यंत जे काम केलं लोक ओळखतात. नव्याने मला सांगण्याची गरज नाही आणि त्याच बळावर आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वास महादेव कोगनोरे यांनी व्यक्त केला.